लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सातपूरच्या विराट संकुल येथे तरुणाने चुकीचा निर्णय घेत संपवली जीवनयात्रा। अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। बातमी येत आहे नाशिक येथून। नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील विराट संकुल येथे बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून ही घटना रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। MIDC चुंचाळे पोलीस चौकी हद्दीतील सुरेश पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या विराट संकुल येथील घरात एकटाच असलेला हाफिज रहमान खान उर्फ सलमान चुलबुल खान या तरुणाने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तरुणाला दोरीवरून खाली उतरवून तात्काळ रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले। मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या तरुणाची तपासणी करून त्या तरुणाला मृत घोषित केले आहे। प्राथमिक तपासामध्ये असे समोर आले आहे की हाफिज रहमान खान यांनी यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता। काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतःचा गळा कापून जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे। तसेच तो नेहमी दारूच्या नशेत राहत असल्याची चर्चा देखील सुरू आहे। या घटनेमुळे नाशिकसह चुंचाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली असून अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरूकतेची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत। सदर तरुणाच्या आत्महत्या करण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।